ठीक आहे. आपण काल पाहिलं होतं न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर आहे. याच्यामध्ये न्यूट्रिशनचा अभ्यास केला आपण. माल न्यूट्रिशन म्हणजे काय समजून घेतलं. व्हॉट इज माल न्यूट्रिशन, विच आर द वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन, डेफिनेशन ऑफ फूड स्टफ, व्हाय वी नीड फूड स्टफ्स फॉर द न्यूट्रिशन, व्हॉट आर द नीड ऑफ न्यूट्रिशन, टाइप्स ऑफ न्यूट्रिशन मध्ये ॲटोट्रॉफिक आणि हेटरोट्रॉफिक आहे. आणि टाइप्स ऑफ फूड कॉन्स्टिट्युएंट्स किंवा न्यूट्रियंट्स मध्ये मॅक्रो आणि मायक्रो हे आपण समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचे 5 प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि मिनरल्स अँड विटॅमिन्स असे एकूण 5 प्रकार आपण समजून घेतले. आता आपण प्लांट्सचा अभ्यास करणार आहोत, प्लांट्स मधल्या न्यूट्रिशनचा अभ्यास करणार आहोत. म्हणून सुरुवातीला त्यांनी सांगितले की प्लांट्स आर ॲटोट्रॉफिक. प्लांट्स आर ॲटोट्रॉफिक. ठीक आहे. हा, तर ॲटोट्रॉफिक म्हणजे काय, तर स्वयंपोषण किंवा स्वतःचे अन्न स्वतः तयार करून पोषण करणारे, त्यांना म्हणायचं ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. ठीक आहे. आणि ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन कोण करतं, तर 100% हे सगळे प्लांट्स ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन करतात. ठीक आहे. म्हणून आपण त्यांचा अभ्यास करणार. ते कसे करतात, ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन करतात म्हणजे काय करतात. ठीक आहे. ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड. ओके. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणजे काय आपण शिकलोय काल. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ओके. अँड thus नरिश देमसेल्फ, स्वतःचे पोषण स्वतःच करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करून. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. या प्रकाराला काय म्हणतो आपण, ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. मग याच्यात कोण येतं, तर सगळे प्लांट्स येतात, म्हणून ॲटोट्रॉफिक प्लांट्स येतात. आता याच्यामध्ये पण काही प्लांट्स आहेत, खूप कमी आहेत ते, की ते स्वतःचं पोषण स्वतः नाही करू शकत. आपण नंतर त्यांचा अभ्यास करूयात. आता ॲटोट्रॉफिक प्लांट्स कशा पद्धतीने स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः तयार करतात आणि ते घेतात, हे आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे कॅन यू टेल. कॅन यू टेल म्हणजे काय, तुम्ही सांगू शकता का. तुम्ही सांगू शकता का, बघूयात आपण तुम्ही सांगू शकता. ओके. पहिला मुद्दा आहे, हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड. स्वतःच अन्न स्वतः. प्लांट्स म्हणजे काय, वनस्पती. प्रोड्यूस म्हणजे तयार करणे. वनस्पती तयार करतात काय, देअर ओन फूड, स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात. ठीक आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ एकदा कंटिन्यू पहा, नंतर स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. आणि मी त्याचं एक्सप्लेनेशन देतो, तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि त्यात अत्यंत बारकावे आहेत. नंतर आपण या पेजवर येऊन इथलाही अभ्यास करू. म्हणजे आपण 3 वेळा या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. किती वेळा, 3 वेळा. पहिल्यांदा व्हिडिओ सगळा पाहणार आहोत कंटिन्यू. नंतर तोच व्हिडिओ रिपीट करून मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला थांबून थांबून त्या व्हिडिओची माहिती सांगणार आहे. त्यानंतर या पानावर पण तीच माहिती आहे, पुन्हा एकदा ती माहिती समजावून घेणार आहोत. म्हणजे 3 वेळा आपण एका गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे तुमचा हा अभ्यास परफेक्ट होऊन जाईल. ओके. कॉन्सन्ट्रेट करा, लक्ष द्या. चला, आपण मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय, दिसते तुम्हाला, पहा. कंटिन्यू पहा, मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो.
हाँ ये अच्छा। नहीं नाही मला तर कोणी दिसत नाही. आणि मी त्याचं एक्सप्लेनेशन पण देतोय तुम्हाला. ठीक आहे. हा, काय दिसते तुम्हाला या चित्रामध्ये इथे? फ्लावर आहे जे त्याचं फूड बनवते. फूड बनवते. हो बरोबर. प्लांट काय बनवतोय? फूड बनवतोय. प्लांट स्वतःच अन्न स्वतः तयार करतोय असं चित्रात दाखवलंय. प्रत्यक्षात तो असं अन्न तयार करतो का आपल्यासारखं? नाही करत. हा, ही कल्पना एक प्रकारची. डू यू नो हाऊ प्लांट्स मेक देअर ओन फूड? हाच क्वेश्चन आहे ना आपला. हा, कॅन यू टेल मध्ये हा क्वेश्चन आहे. चला पुढे जाऊयात. कसं तयार करतात बघूयात. हा कोण आहे? हा सूर्य आहे, सन. बरोबर. हा सन. सन आहे. हा सन आहे. हा, काय म्हणतात बघा. प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड. प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड बाय अ प्रोसेस कॉल्ड फोटोसिंथेसिस. म्हणजे वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी ही प्रोसेस करावी लागते. त्याचं नाव आहे फोटोसिंथेसिस. ठीक आहे. या प्रोसेस मधूनच वनस्पती म्हणजे प्लांट स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ओन फूड कॅन प्रिपेअर. ओके, चला समजून घेऊयात. फोटोसिंथेसिस म्हणजे काय समजून घेऊयात. प्रिपेअर फूड बाय फोटोसिंथेसिस. त्या फोटोसिंथेसिसचा अर्थ त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे पहा. फोटो आणि सिंथेसिस अशा दोन वेगवेगळ्या शब्दांपासून तो एक शब्द बनलेला आहे. ओके, एक मिनिट. फोटो लाईट पुटिंग टुगेदर. ठीक आहे. श्रुती सावंजीला आवाज ऐकू येत नाहीये. एकतर हेडफोन मध्ये काहीतरी टेक्निकल अडचण असेल त्यांच्या किंवा अजून काहीतरी. ठीक आहे. त्यांना आपण मेसेज देऊयात. एक मिनिट. नंतर संपूर्ण व्हिडिओ अपलोड करेन. नंतर पूर्ण व्हिडिओ ग्रुपवर अपलोड करेन, तेव्हा पुन्हा पहा. ठीक आहे. त्याला मेसेज केलाय, त्यांना आवाज ऐकू येत नाही. चला, तर मग फोटोसिंथेसिस हा शब्द जो आहे तो फोटो आणि सिंथेसिस या दोन शब्दापासून बनलेला आहे. त्यांचा अर्थ काय पहा. फोटो म्हणजे लाईट. फोटोचा अर्थ काय घेतलाय? लाईट. आणि सिंथेसिस त्याचा अर्थ आहे पुटिंग टुगेदर. दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन किंवा अनेक गोष्टी एकत्र जोडणे, त्याला म्हणायचं सिंथेसिस. आता आपण सिंथेसिस करतोय, तुम्हाला माहित आहे? हा, तुम्ही कुठेतरी बसलेला आहात घरामध्ये आणि मी इथे आहे, तर आपण सगळेजण एकमेकाला जोडले गेलेलो आहोत या झूम मीटिंग मधून, होय का नाही?
म्हणजे ही प्रोसेस काय तर सिंथेसायझेशन आहे. ही काय प्रकारची प्रोसेस आहे? सिंथेसाइज, एकमेकांना सिंथेसाइज झालं होतं. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने लाईटच्या माध्यमातून जेव्हा हे सिंथेसाइज होतात, कोण होतात बघूयात पुढे सांगतील कोणकोणत्या गोष्टी सिंथेसाइज होतात ते. पण मेन कारण कोण आहे तर लाईट आहे, म्हणून त्याचं नाव दिलंय फोटो सिंथेसिस. पाहूयात पुढे. सिंथेसिस. प्लांट्स नीड फोटोसिंथेसिस साठी वनस्पतींना गरज आहे. कशाची गरज आहे? सगळ्यात महत्वाचं आहे सनलाइट. हा, सगळ्यात महत्वाचं. हे जर नसेल तर वनस्पती आपलं अन्न स्वतः तयार करू शकणार नाहीत. मग हे अन्न मला सांगा, वनस्पती 24 तास करू शकतील का हो तयार? सनलाइट च्या सहाय्याने 24 तास वनस्पती अन्न तयार करू शकतील का? नाही. नाही. का बरं? कारण रात्री चंद्र येतो. बरोबर आहे. रात्री सूर्य नसतो, सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे दिवसाच फक्त काम चालतं वनस्पतींचं अन्न तयार करायचं. कळलं? कळलं का? हो. मग आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सनलाइट झालं पहिल्यांदा. पुढे दुसरा प्रकार काय सांगितला? हा, लक्ष द्या. मध्ये बडबड करू नका. बाकीच्या मुली इतर गोष्टींची बडबड. मला म्यूट करावं लागेल सर्वांना जबरदस्तीने. हा, इतर गोष्टींची बडबड करू नका. तुम्हाला करायचं असेल, काही बोलायचं असेल आपल्या घरामध्ये, तर स्वतःचा माईक म्यूट करा. हा, आपला मोबाईलचा माईक जो आहे तो म्यूट करा आणि मग बोला. ठीक आहे. थांबा, मी हा, ठीक आहे. मी आता सर्वांना म्यूट केलेलं आहे. आता फक्त आपण एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, ते लक्षपूर्वक ऐका तुम्ही. तर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड कुठून मिळेल वनस्पतींना? तर फ्रॉम एअर, हवेतून मिळेल. हा कार्बन डायऑक्साईडचा संबंध आपल्याशी देखील आहे बरं का. आपण ऑक्सिजन घेतो आणि त्याचा उपयोग करून कार्बन डायऑक्साईड तयार करतो, होय का नाही? आपल्या शरीरामध्ये तयार होतो आणि आपण परत उच्छवासा वाटे ते सोडतो. तर आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड असेल किंवा निसर्गामध्ये ऑलरेडी इतर कुठल्या कारणाने तो बनला असेल, तर या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पतींना होतो. वनस्पती त्याचा उपयोग करतात. ठीक आहे. पाहूयात पुढे. हा कार्बन डायऑक्साईडचा हा वायूचा एक कण आहे असं, आणि प्लांट्स मध्ये पानामध्ये तो चाललाय असं दाखवलंय. आता काय लागतंय अजून त्यांना? वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. आणि ते कुठून घेतात? फ्रॉम सॉइल. कुठून घेतात ते? फ्रॉम सॉइल. बघा, 3 गोष्टी आल्या. पहिला आहे सनलाइट, दिवसभर असतो. कार्बन डायऑक्साईड 24 तास हवेमध्ये आहे. पाणी जमिनीमध्ये त्यांना मुबलक आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत. ठीक आहे. टेक्निकल अडचण कोणाला काय कळेल. ठीक, काय हरकत नाही. पुढे जायचं. हा, आता हे कसं घेतात वॉटर बघा. हे बघा, मुळं, ही जी वनस्पतींची मुळे आहेत ती घेत आहेत. ठीक आहे. आणि हे त्या खोडातून त्या पानांपर्यंत हे पाणी पोहोचतंय असं दाखवलेलं आहे. एवढ्यात आपल्याला काय कळलं? वनस्पती सनलाइट घेतात, कार्बन डायऑक्साईड हा शोषला जातो पानांमध्ये, आणि पाणी मुळावाटे सर्व पानांपर्यंत पोहोचतं. ठीक आहे. टू प्रिपेअर देअर ओन फूड, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी त्यांना किमान या गोष्टींची गरज आहे. आपल्याला पण हे मिळू शकतं ना हो. आपल्याला पण सनलाइट दिवसभर मिळू शकतो. आपल्याला पण कार्बन डायऑक्साईड दिवसभर मिळू शकतो. आपल्याला पण पाणी आपल्या घरामध्ये नळापर्यंत आलेलं असतं. मग आपण का आपलं अन्न तयार करू शकत नाही? वनस्पतीच का तयार करू शकतात?
हा एक साधा प्रश्न आहे, बघूया कोणाला काही सुचतंय का याच्यामध्ये. मी सगळ्यांना म्यूट केलंय, ज्यांना काही उत्तर द्यायचे असेल तर ते अनम्यूट करून द्या, काय हरकत नाही. ओके. अनम्यूट करू शकता स्वतःला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. अनम्यूट करा स्वतःला. हा ठीक आहे, काय हरकत नाही, मी सांगतो चला. तर आणखी एक घटक वनस्पतीमध्ये असतो की ज्यामुळे तेच फक्त अन्न तयार करू शकतात. आपल्यामध्ये तो घटक नसतो, त्यामुळे आपण अन्न तयार करू शकत नाही. कोणता पाहूयात. हे काय आहे? वनस्पतीचं पान आहे. ओके, पाहूयात. प्लांटचं लीफ. काय म्हणतात बघा, फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन द लीव्स ऑफ अ प्लांट. म्हणजे काय? तर फोटोसिंथेसिस ही जी क्रिया आहे अन्न तयार करण्याची, ती कुठे घडून येते? ओनली इन लीव्स, पानामध्येच फक्त घडून येते. असं काही नाही ते म्हणतायत, पण ऍक्च्युली काही वनस्पतींच्या खोडामध्ये पण, किंवा जिथे त्या वनस्पतीचा हिरवा भाग आहे, ठीक आहे, मग ते पानात असेल, खोडात असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी ही क्रिया घडत असते, फोटोसिंथेसिस. एवढं लक्षात ठेवा, हिरवा भाग महत्वाचा आहे. आणि इथे 99% वनस्पतीमध्ये हिरवी पाने असतातच. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. तर हे कळलं तुम्हाला? फोटोसिंथेसिस मेनली कुठे घडून येतं? तर लीफ मध्ये. ठीक आहे, आता लीफ मध्ये असं काय असतं की त्या ठिकाणीच फक्त फोटोसिंथेसिस घडून येतं? बघूयात. इथे बघा, आता पानाचा हा मधला भाग आहे, ठीक आहे. पानाच्या मध्ये काय असतं ते या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांनी, पहा. लीव्स हॅव टायनी पोर्स कॉल्ड स्टोमॅटा. लीव्स म्हणजे पाने. पानांना काय असतात पानामध्ये? तर टायनी पोर्स, अत्यंत सूक्ष्म अशी छिद्रे असतात. टायनी म्हणजे सूक्ष्म, पोर्स म्हणजे छिद्रे. तर अत्यंत सूक्ष्म अशी त्यांना छिद्रे असतात. 10 मिनिटाचा वेळ उरलाय, परत आपण याच लिंकवर क्लिक करून ऍड होणार आहोत. ठीक आहे. तर स्टोमाटा हा जो प्रकार आहे, हे बघा इथे आहे. हा जो प्रकार आहे स्टोमाटा, हे छोटे छोटे स्टोमाटा आहेत, म्हणजे अत्यंत सूक्ष्म छिद्र आहेत. ठीक आहे, हे वरून खालीपर्यंत आतमध्ये असतात. प्रत्येक पानामध्ये हे स्टोमाटा असतात. ठीक आहे. थ्रू विच कार्बन डायऑक्साइड एंटर्स द प्लांट्स. या स्टोमाटा मधून काय होतं? या पानातून कार्बन डायऑक्साइड जो हवेत आहे तो शोषला जातो, पानांकडून ओढला जातो आतमध्ये. पहा, ते काही नॅचरल आत जात नाही, त्याला ओढावं लागतं. पानं ओढतात त्याला आतमध्ये. पहा, कार्बन डायऑक्साइड एंटर्स इन द लीफ फ्रॉम द स्टोमाटा. हे प्लांट सेल आहेत. हे जे छोटे छोटे दिसत आहेत तुम्हाला, हे काय आहेत? प्लांट सेल आहेत. हा, एक सेल मोठा करून दाखवला त्यांनी. तर या सेल मध्ये हा जो घटक आहे, ठीक आहे, या संपूर्ण सेलला नाव दिले त्यांनी क्लोरोप्लास्ट. काय नाव दिले? क्लोरोप्लास्ट. बघा, आणि त्याच्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल. क्लोरोप्लास्ट हा एक सेल झाला. त्या सेलमध्ये काय आहे? क्लोरोफिल नावाचा आणखी एक त्याचा घटक आहे त्या सेलचा. आणि हे असतं वनस्पतीमध्ये, म्हणूनच वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. आपल्यामध्ये हे घटक नसतं, त्यामुळे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मेन रिझन आहे, लक्षात. क्लोरोफिल हे मेन कॉन्स्टिट्युएंट्स म्हणूयात किंवा ऑर्गनेल म्हणूयात, की जे या वनस्पतीमध्येच आढळतं आणि त्याच्यामुळे ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बिकॉज ऑफ ओनली दे हॅव वन मेन ऑर्गनेल दॅट इज कॉल्ड ॲज क्लोरोफिल. ओके, कंटिन्यू. इथेपर्यंत काय झालं? कार्बन डायऑक्साइड त्या स्टोमाटामधून आत आला, पाणी मुळावाटे पानांपर्यंत पोहोचलं, सनलाइट दिवसभर पडतो आहे पानावर, ह्या 3 गोष्टी मिळतात. आणि चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे क्लोरोफिल, जे ऑलरेडी त्यांच्यामध्येच आहे. हे क्लोरोफिल मदत करतं. हे क्लोरोफिल काय करतं?
मदत करतं, हेल्प करतं. काय करतं ते? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांच्यावर सनलाइटच्या माध्यमातून प्रोसेसिंग घडून आणतं, एक केमिकल रिॲक्शन घडून आणतं. ठीक आहे. हा, तर त्या प्रोसेसमुळे काय होतं बघा पुढे. त्या प्रोसेसमुळे, या सगळ्या प्रोसेसमुळे काय तयार होतं? इथे दिलंय बघा, ग्लुकोज तयार होतं. हे जे आहेत छोटे छोटे कण ते ग्लुकोजचे आहेत. कुठून आले ते? या क्लोरोफिल मधून आले. आणि काय मिळालं? ऑक्सिजन. बघा, वनस्पतींनी काय केलं? वातावरणातला कार्बन डायऑक्साईड घेतला, जमिनीतून पाणी शोषून घेतलं आणि पानांच्या सहाय्याने आणि पानामध्ये असणाऱ्या क्लोरोफिलच्या सहाय्याने सनलाइटचा उपयोग करून त्याचं कन्व्हर्जन केलं. कशामध्ये? या दोन पदार्थामध्ये. आणि हे दोन्ही पदार्थ आपल्याला उपयोगी आहेत. त्यातला पहिला पदार्थ आहे ग्लुकोज. त्यातला पहिला पदार्थ कोणता आहे? ग्लुकोज. आणि दुसरा पदार्थ आहे ऑक्सिजन. अशा प्रकारे हे दोन पदार्थ वनस्पती तयार करतात. हे अन्न आहे त्यांचं. हे ग्लुकोज हे काय आहे? त्यांचं अन्न आहे. ऑक्सिजन ची त्यांना इथं आवश्यकता नाहीये, ते रिलीज करतात, हवेमध्ये सोडून देतात. आणि ग्लुकोज मात्र शरीरामध्ये साठवून ठेवतात. पहा कसं. बघा, ऑक्सिजन देन लिव्स द प्लांट थ्रू द स्टोमॅटा. हे ऑक्सिजन या स्टोमॅटा मधून बाहेर पडतात, गेले हवेमध्ये, हो का नाही? आणि ग्लुकोजचं काय होतं? ग्लुकोज गिव्स नरिशमेंट टू द प्लांट. त्या सर्व वनस्पतींना काय मिळतं ग्लुकोजमुळं? त्यांचं न्यूट्रिशन आहे ते एक प्रकारचं. ग्लुकोज हे काय? त्यांचं न्यूट्रियंट्स आहेत. आणि ते त्यांना मिळालं की त्याला म्हणायचं न्यूट्रिशन मिळालं. ठीक आहे. हा, आणि याच्या सहाय्याने ते स्वतःचं पोषण घडवून आणतात, या ग्लुकोजच्या सहाय्यानं. म्हणजे त्यांना पण अन्न लागतं जगायला. ते आपल्यालाच अन्न देतात असं नाही, स्वतःसाठी पण अन्न तयार करून घेतात. आणि हे सगळे ग्लुकोज काय झालेत बघा, कण कुठे चाललेत? वर आणि खाली सगळीकडे चाललेत. हे फांदीमध्ये चाललेत, हो का नाही? आणि हे फांदीमध्ये काय होतात? स्टोअर केले जातात. बघा, द एक्स्ट्रा ग्लुकोज, तयार झालेल्या अन्नापैकी काही अन्न ते वापरतात. आणि जे एक्स्ट्रा ग्लुकोज तयार झालेला आहे, प्रोड्युस्ड इन इज स्टोअर्ड बाय द प्लांट इन द फॉर्म ऑफ स्टार्च फॉर लेटर यूज. नंतर त्यांना जगण्यासाठी कसं आहे, दिवसभर त्यांना मिळेल ग्लुकोज, सनलाइटच्या माध्यमातून तयार करतील. रात्री कसं करणार ते? रात्री पण त्यांना लागणार ना अन्न. मग ते एक्स्ट्रा जे प्रिपेअर झालेले ग्लुकोज आहे ते आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतात आणि नंतर त्याचा उपयोग करतात. लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, साठवतात, गरज पडेल तेव्हा वापरतात. आलं लक्षात? आणि एक्सेस झालेल्या फळांच्या माध्यमातून स्टोअर करतात. ते फळं तयार होतात ना वनस्पतींना, त्यात पण या पद्धतीने अन्न साठवलं जातं. आता हे फांदीच्या किंवा खोडाच्या आतली रचना दाखवली. त्याच्यामध्ये ग्लुकोज स्टार्च नावाच्या पदार्थाच्या रूपात साठवून ठेवतात. स्टार्च म्हणजे एक प्रकारचं पीठ असतं. पिठाला स्टार्च असं म्हणतात. ठीक आहे. ग्लुकोजला पण स्टार्च म्हणतात. ठीक आहे. तर त्या पावडरच्या स्वरूपात आपण ती पाहिलेली असते. पण इथं कसं असतं ते? तर कणांच्या रूपामध्ये एकमेकाला चिटकलेले आणि पाणी आणि इतर रासायनिक द्रव्य या सर्वांच्या माध्यमातून ते एकमेकांना बांधून ठेवलेले घटक असतात. आपण फळं बघतो ना तसंच, किंवा आपण एखाद्या झाडाची फांदी तोडली तर आतमध्ये चिकट रस निघतोय का नाही? तर अशा पद्धतीने ते स्टार्चच एकमेकांना बांधून ठेवलेले घटक पदार्थ असतात. ही आहे फोटोसिंथेसिसची डेफिनेशन. पहा, फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस. ती एक प्रकारची प्रक्रिया आहे जी त्या वनस्पतीमध्ये चालते. आपण आपल्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया आहेत असं आपण सांगितलं होतं, होय का नाही? तशी वनस्पतीमध्ये चालणारी ही प्रक्रिया आहे फोटोसिंथेसिस. हा, बाय विच प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःच अन्न स्वतः तयार करतात या फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे. युझिंग कार्बन डायऑक्साईड. त्यांना काय लागतं याच्यामध्ये? कार्बन डायऑक्साईड लागतं, वॉटर म्हणजे पाणी, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ठीक आहे. त्यांना काय पाहिजे? सनलाइट पाहिजे. सनलाइट नसेल तर ते फोटोसिंथेसिस करू शकतील का? तर नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक कोणता याच्यामध्ये? सनलाइट. बाकीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत. पाणी त्यांच्याकडे आहे, वातावरणात कार्बन डायऑक्साईड आहे, त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे. पण जर सनलाइट नसेल तर ते नाही करू शकणार. येते लक्षात? देन व्हॉट इज द डेफिनेशन? डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस by which plants prepare their own food by using carbon dioxide and water
इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. पुन्हा एकदा आपण बघूयात. हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात. ठीक आहे, पाहूया आपण आता. प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. कशासाठी अन्न तयार करतात वनस्पती? तर त्यांना गरज आहे अन्नाची. कशासाठी? फॉर देअर ग्रोथ. स्वतःची वाढ घडून आणण्यासाठी त्यांना अन्नाची गरज आहे. आणि आपल्याला पण गरज आहे ना, आपल्याला पण अन्नाची गरज आहे स्वतःची वाढ करून घेण्यासाठी, होय का नाही? तसंच वनस्पतींना पण. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणालोय, काय नाव दिले त्यांना आपण? ॲटोट्रॉफिक. काय नाव दिले त्यांना आपण? ॲटोट्रॉफिक. ठीक आहे, पुढे जाऊया. With the help of sunlight and chlorophyll. With the help of sunlight and chlorophyll. या दोघांच्या मदतीनं काय करतात? वनस्पती अन्न तयार करतात. काही विद्यार्थिनींच्या घरातून पण आवाज येतोय आणि त्या विद्यार्थिनींनी कृपया लक्ष द्या. आपला माईक त्यावेळेस म्यूट करा, म्हणजे तुमचा घरातला आवाज सर्व किती 37 विद्यार्थिनींपर्यंत पोहोचतोय. तर तसं नको व्हायला ते. त्यामुळे तुम्ही काय करा, म्यूट करा स्वतःचा माईक. ठीक आहे. आणि माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल हेडफोनच्या माध्यमातून, आणि स्क्रीन पण तुम्हाला मोबाईलवर दिसते, होय का नाही? हा. आणि मोबाईल एका ठिकाणी स्थिर ठेवा, त्याला सारखं सारखं हलवू नका. त्याच्यामुळे काय होतं, आम्हालाही डिस्टर्बन्स निर्माण होतो, कारण आमचं लक्ष तिकडे जातं काय चाललंय, काय टेक्निकल अडचण आली म्हणून. ठीक आहे. हा, चला पुढे जाऊयात. हा. तर वनस्पती कशाच्या साहाय्याने तयार करतात? तर त्यांना एकूण 4 घटक लागतात. त्यातला पहिला आहे सनलाइट, दुसरा आहे क्लोरोफिल. ओके. हा. द प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लिव्स. पानामध्ये वनस्पती, मी म्हणलं 99% वनस्पती पानामध्येच अन्न तयार करतात. ठीक आहे. काही वनस्पती आहेत ते खोडामध्ये करतात, ते आपण नंतर बघूयात, किंवा गेल्या वर्षी पाहिलंय आपण ते. पुढे जाऊयात. युझिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स. त्यांना पाणी लागतं. आता हा नवीन घटक आला, न्यूट्रियंट्स. वनस्पतींच्या मुळांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. वनस्पती फक्त पाणी शोषत नाही, तर पाण्यासोबत पाण्यात विरघळलेले घटक पण शोषून घेतात. त्याला न्यूट्रियंट्स असं म्हणतात. ते मातीमध्ये असतात, मातीतनं पाण्यात जातात, पाण्यातनं मग वनस्पती काय करतात? शोषून घेतात. फ्रॉम द सॉइल. मातीतनं ते शोषून घेतात पाणी आणि न्यूट्रियंट्स. आणि अजून काय शोषून घेतात ते? कार्बन डायऑक्साईड. कुठून? फ्रॉम द एअर. हवेतून त्यांना कार्बन डायऑक्साईड मिळतो, जमिनीतून त्यांना पाणी आणि इतर घटक मिळतात. ठीक आहे. त्याचबरोबर सूर्याकडून त्यांना प्रकाश मिळतो, आणि त्यांच्यामध्ये काय आहे? क्लोरोफिल. आले 4 घटक. हा. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. आणि याच प्रोसेसला त्यांनी काय सांगितलंय? फोटोसिंथेसिस. आपण डेफिनेशन बघितलं. फोटोसिंथेसिस इज अ प्रोसेस इन विच प्लांट्स मेक देअर फूड. Okay, make their food by the help of sunlight, chlorophyll, water and carbon dioxide. Okay, तुम्ही अशा पद्धतीने सिंपल डेफिनेशन लिहिले तरी चालेल. येते लक्षात? आता इथं तुम्हाला आकृती दाखवली पहा. आकृती सर अजून डेफिनेशन. डेफिनेशन फार सोपी आहे. डेफिनेशन अत्यंत सोपी आहे पहा. फोटोसिंथेसिस, इट इज अ प्रोसेस. इट इज अ प्रोसेस in which plants what they do, they make their own food. Plants make their own food. कशाच्या सहाय्याने? with the help of water, with the help of chlorophyll, with the help of with the help of carbon dioxide, and with the help of sunlight. Okay, this process is called as photosynthesis. सोपं आहे का अवघड आहे? ओके. आता याच्यात काय तयार होतं? या प्रोसेस मध्ये ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. याच्यामध्ये अन्न हा घटक कोणता आहे वनस्पतींसाठी? याच्यात जे तयार होतं ते त्यांचं अन्न आहे. ओके, याच्यात जे तयार होतं ते त्यांचं अन्न आहे. पहा, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, सनलाइट आणि क्लोरोफिल, या चौघांच्या उपयोगातून वनस्पती काय तयार करतात? फूड तयार करतात. काय तयार करतात? फूड. आणि त्यालाच ते कोणतं आहे फूड? तर त्याला नाव आहे ग्लुकोज. त्याला नाव काय?
ग्लुकोज आणि काय तयार करतात ऑक्सिजन. ठीक आहे. ऑक्सिजनचा त्यांना जास्त उपयोग नाही, त्यांना पण ऑक्सिजन लागतं पण थोडंसं लागतं. मग थोडंसं वापरून बाकीचं काय करतात हवेत सोडून देतात. ठीक आहे. आणि हे ग्लुकोज पण त्यांना लागतं, त्यांना खूप कमी ग्लुकोज लागतं पण तयार तर जास्त करतात, मग थोडंसं वापरतात, जे जास्त तयार झाले ते शरीरामध्ये साठवतात. आलं का लक्षात. आता इथे खाली जे लिहिलेले आहे तुम्हाला हे शॉर्टकट्स आहेत त्यांचे, मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतात त्यांना. काय म्हणतात मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे काय कार्बन डायऑक्साईडचं हे रासायनिक नाव आहे आणि रासायनिक शॉर्ट फॉर्म आहे, त्याला शॉर्ट फॉर्म असं म्हणतात. ठीक आहे. त्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला पण म्हणतात. हे सगळं तुम्हाला आठवीला गेल्यानंतर आणखी डिटेल कळेल त्यावेळेस. ठीक आहे. किंवा याच वर्षी तुम्हाला ते आहे, सातवीला पण तुम्हाला आहे, ते पुढच्या धड्यामध्ये आहे, त्यावेळेस आपण ते समजून घेऊयात. आता लक्षात घ्या. तर हे CO2 म्हणजे काय कार्बन, सी म्हणजे कार्बन, ओ म्हणजे ऑक्सिजन. हा झाला कार्बन डाय ऑक्साईड. डाय या शब्दाचा अर्थ आहे दोन, याच्यामध्ये दोन ऑक्सिजन आहेत ना, O2 आहे म्हणून काय झालं डाय ऑक्साईड झालं. ठीक आहे. हे वॉटर, वॉटरला H2O असं संबोधतात. ठीक आहे. हा, तर हे H2O म्हणजे वॉटर. का तर पाण्यामध्ये एक H म्हणजे हायड्रोजन नावाचा घटक आहे आणि O म्हणजे ऑक्सिजन नावाचा घटक आहे, त्यामुळे H2O ही त्याची काय झाली मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. त्यानंतर ग्लुकोज, ग्लुकोज मध्ये काय आहे तर ग्लुकोज मध्ये C म्हणजे कार्बन आहे, H म्हणजे हायड्रोजन आहे आणि O म्हणजे ऑक्सिजन आहे. असे तीन घटक मिळून काय बनलंय ग्लुकोज बनलाय. ठीक आहे. आणि ते सहा जे आहेत C6 काय आहेत तर कार्बनचे 6 त्याच्यामध्ये घटक आहेत, 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 परत ऑक्सिजन आहेत. तर अशा पद्धतीने एवढे घटक असल्यामुळं त्याचं काय नाव दिलं त्यांनी C6H12O6 असं त्याचा फॉर्म्युला बनवलेला आहे. ठीक आहे ग्लुकोजचा. आणि ऑक्सिजनचे दोन घटक असतात एका ऑक्सिजन मध्ये म्हणून O2 असं म्हटलेलं आहे त्याला. एवढं लक्षात घ्या. आपण जेव्हा प्रत्यक्षात त्या मॉलिक्युलर फॉर्म्युला, ऍटम्स, कंपाऊंड्स याचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला ते समजेल, पुन्हा एकदा तेव्हा डिटेल समजेल त्याचं. कळलं तुम्हाला फोटोसिंथेसिस. ठीक आहे. आज एवढं आपण बघितलं. याच्या पुढचा पॉईंट आपण आता फोटोसिंथेसिस मध्ये बघूयात. ठीक आहे. चला, ही आकृती कळली तुम्हाला. आकृतीमध्ये काय दाखवलंय पहा, काय दाखवलंय ही वनस्पती आहे. ठीक आहे. या वनस्पती काय करतायत, काय करतायत इथून मुळामधनं काय घेतात, मुळांच्या वाटे काय करतात सॉइल मधलं वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट्स, जे इतर घटक आहेत पाण्यामध्ये विरघळलेले ते पण घेतात. ठीक आहे. आणि क्लोरोफिल त्यांच्या या लिव्स मध्ये असतं, दाखवले त्यांनी क्लोरोफिल इथं आतमध्ये असतात. कार्बन डायऑक्साईड काय करतात ते या हवेतून काय करतात शोषून घेतात. ठीक आहे. पानामध्ये सनलाइट त्या पानावर पडत असो सतत, हो का नाही, सनलाइट पडतोय, कार्बन डायऑक्साईड घेतायत, वॉटर मिनरल्स घेतायत, क्लोरोफिल त्यांच्यात आहे आणि या सगळ्याचा उपयोग करून ते काय करतात स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात असं यामध्ये दाखवलं. आणि हे जे बाण दाखवलेत निळे बाण हे काय दर्शवतात तर याच्यातनं ऑक्सिजन काय होतोय बाहेर टाकला जातोय. ठीक आहे. आणि ग्लुकोज स्वतःमध्ये ते स्टोअर करतात. फक्त इथे ग्लुकोज दाखवलं नाही कुठं, पण ते आपल्याला आपल्या अॅनिमेशन मधनं आपण बघितलेलं आहे, हो का नाही, ग्लुकोज ते स्वतःमध्ये स्टोअर करतात. ओके, कळलं एवढं. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी into chemical energy and store it in the form of food. काय करतात वनस्पती कन्वर्ट करतात. कन्वर्ट करणे म्हणजे रूपांतर करणे, त्याच्यात बदल घडून आणणे. कसा बदल घडून आणतात बघा. ओके, तर प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी. आता ही लाईट एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे ऊर्जा, लाईट म्हणजे प्रकाश. तर सनलाइट कडून जी एनर्जी मिळते आहे त्या एनर्जीचा उपयोग, त्या लाईट मध्ये एनर्जी असते लक्षात ठेवा, त्यामध्ये उष्णता नावाची एनर्जी असते, ती एनर्जी आणि प्रकाश नावाची जी एनर्जी असते ती एनर्जी ते कन्वर्ट करतात, रूपांतर करतात इन टू केमिकल एनर्जी, रसायनामध्ये रूपांतर करतात. आणि ते त्यांचं हे ग्लुकोज एक प्रकारचं रसायन आहे लक्षात ठेवा. आणि ते रसायन जे आहे ग्लुकोज ते त्यांच्यामध्ये सेव्ह करून ठेवतात, स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड, अन्नाच्या रूपात ते साठवतात. म्हणजे इथं केमिकल एनर्जी कोण आहे ग्लुकोज आहे, लाईट एनर्जी कोण आहे सनलाइट आहे. सनलाइटचं कन्व्हर्जन कशात होतं, सनलाइटचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं. ओके, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये होतं, म्हणजेच सनलाइटचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं आणि ते त्यांच्यामध्ये साठवलं जातं अन्नाच्या रूपात इन द फॉर्म ऑफ फूड. हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय रूट्स. हे आपण समजून घेतले. हे रूट्स काय करतात ऍब्सॉर्ब करतात, काय वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट्स जे सॉइल मध्ये असतं, हो का नाही, फ्रॉम द
soil. From the soil. The stem transports them. म्हणजे काय? स्टेम म्हणजे काय? स्टेम म्हणजे वनस्पतीचे खोड. वनस्पतीचे खोड काय करतं? ट्रान्सपोर्ट करतं. ट्रान्सपोर्ट करतं म्हणजे काय करतं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतं. काय वाहून नेतं? तर हे वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट कोणाकडून आलेले? फ्रॉम द रूट्स. फ्रॉम द रूट्स. आणि रूट्स मध्ये कुठून आले? फ्रॉम द सॉइल. फ्रॉम द सॉइल. ओके. तर ते ट्रान्सपोर्ट कोण करतं? स्टेम करतं. स्टेम कुठे नेतं? ते मुळाकडून सर्व पानांपर्यंत. ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्स. पानांपर्यंत ते जातं. ठीक आहे. The leaves have a microscopic opening called stomata. या लीव्हजला काय असतं मी सांगितलं तुम्हाला. या लीव्हजला काय असतं? अत्यंत सूक्ष्म अशी मायक्रोस्कोपिक, अत्यंत सूक्ष्म अशी ओपनिंग्स म्हणजे जिथे उघडी छिद्रे असतात त्याला म्हणतो आपण स्टोमाटा. थ्रू विच दे टेक इन द कार्बन डायऑक्साइड दॅट इज CO2 फ्रॉम द एअर. हवेतून काय करतात ते? स्टोमाटा मधून, स्टोमाटाच्या सहाय्याने काय करतात? हवेतून काय घेतात ते? कार्बन डायऑक्साइड घेतात. आलं लक्षात? म्हणजे कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणते पदार्थ वनस्पती आपल्या शरीरामध्ये घेतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. येते लक्षात? वॉटर, मिनरल, सॉइल कुठून आले? बाय द रूट्स फ्रॉम द सॉइल. ओके. ते पाणी कुठून? जमिनीतून मुळावाटे स्टेमच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट झाले कुठपर्यंत? लीव्हज पर्यंत आले. आता हा घटक पोहोचला लीव्हज पर्यंत. दुसरा घटक काय? कार्बन डायऑक्साइड. तो कुठून येईल? फ्रॉम द एअर. डायरेक्ट इन द लीव्हज. तो लीव्हज मध्ये डायरेक्ट जाईल. कुठून? लीव्हज मध्ये काय आहेत? स्टोमॅटा आहेत. स्टोमॅटा कसे आहेत? अत्यंत सूक्ष्म मायक्रोस्कोपिक आहेत. येते लक्षात? त्याच्यातून काय येईल? कार्बन डायऑक्साइड. कुठे येईल? इन द लीव्हज. दोन घटक आले. आता द क्लोरोप्लास्ट. मी क्लोरोप्लास्ट तुम्हाला सांगितलं ते प्रेझेंट इन द लीव्हज. ते पानामध्येच असतात. मी सांगितलं क्लोरोप्लास्ट हे संपूर्ण हे जे दिसते तुम्हाला हे एक प्लांट सेल आहे. प्लांट सेल मध्ये इतरही घटक असतात. तर त्याच्यामध्ये हे जे हिरव्या रंगाचे दिसतात ना 3 पॉइंट्स, हे जे आहेत ते क्लोरोप्लास्ट आहेत. ठीक आहे. आणि ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये हे जे दिसतंय तुम्हाला आतमध्ये, हे जे दिसतात ना चकत्या दिसतात, गोल 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 चकत्या, आणि हे एकमेकाला कनेक्टेड असतात. तर हे आहेत क्लोरोफिल. हे काय आहेत? त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. हा. तर अशा पद्धतीनं वनस्पतीमध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्ट पर्यंत म्हणजे क्लोरोफिल पर्यंत पाणी आणि कार्बन डायऑक्साइड पोहोचलेला आहे आणि सूर्यप्रकाश पण पोहोचतो. पहा पुढे. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्हज कंटेन क्लोरोफिल विच ऍब्झॉर्ब सनलाइट. आणि हे क्लोरोफिल काय करतात? हे क्लोरोफिल सनलाइटला ऍब्झॉर्ब करतात. बघा कोण कोण काय काय काम करतं. रूट्सचं काम ठरलेलं आहे, लीव्हज मधल्या स्टोमॅटाचं काम ठरलेलं आहे आणि क्लोरोफिलचं काम ठरलेलं आहे. कळतं? तिघांची कामं काय आहेत? what is the function of root, what is the function of stomata in the leaves and what is the function of chlorophyll. बघा 3 वेगवेगळे पार्ट्स आहेत लीव्हज मधले जे काम करतात. रूट्स काय करतात? ऍब्झॉर्ब वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट फ्रॉम द सॉइल. ओके. स्टेम काय काम करतं? ट्रान्सपोर्ट वॉटर, मिनरल, सॉइल्स. ओके. फ्रॉम रूट्स टू द लीव्हज. हे स्टेमचं काम झालं. तिसरं लीव्हज मध्ये स्टोमॅटा. स्टोमॅटाचं काय काम आहे? ऍब्झॉर्ब कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. आणि क्लोरोप्लास्ट मधल्या क्लोरोफिलचं काय काम आहे? ऍब्झॉर्ब सनलाइट. बघा प्रत्येकाचं फंक्शन सांगितलं तुम्हाला. हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन टू फूड. क्लोरोफिल ऑब्झर्व करणे आणि त्याचं कन्व्हर्जन करणे. क्लोरोफिल काय काम करतं? सनलाइट ऍब्झॉर्ब करणे आणि त्याचं कन्व्हर्जन करणे. कशात? कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचं कन्व्हर्जन कशात करायचं? फूड मध्ये. क्लोरोफिलचं काय फंक्शन आहे? ऍब्झॉर्ब सनलाइट अँड कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड, वॉटर इनटू फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. हे फंक्शन क्लोरोफिलचं आहे. येते लक्षात? आणि मग याच्यामध्ये जे ग्लुकोज तयार होतं फूड म्हणून ते स्टोअर केलं जातं आणि ऑक्सिजन काय होतं? गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. बाहेर टाकला जातो. कळालं एवढं?
ही प्रोसेस पुन्हा मी तिसऱ्यांदा रिपीट केली आता. ओके, हा चला पुढे जात आता. बिसाइड्स लीव्स, पानांसह किंवा पानांच्या ऐवजी इतर ठिकाणी फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस, फोटोसिंथेसिस होऊ शकतं इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम. बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की फक्त पानातच होतं असं काही नाहीये. फोटोसिंथेसिस तिथेही होऊ शकतं जिथे ग्रीन स्टेम्स आहेत, जिथे स्टेम्स म्हणजे काय, खोड, जिथे हिरवी खोडे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही निवडून बघितलं असेल कॅक्टस. कॅक्टस मध्ये पानं असतात का हो? कॅक्टसला पानं नसतात, खोडच असतं फक्त, आणि ते हिरव्या रंगाचं असतं, होय का नाही? मग कॅक्टस देखील स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर करतं, फोटोसिंथेसिस घडून आणतं. मग ते कुठे घडतं? हा, तर ते त्याच्या स्टेम मध्ये घडतं, लक्षात ठेवा. कारण त्याचा स्टेम कसा आहे? ग्रीन आहे. आणि ग्रीन का आहे? कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल कुठे आहे? क्लोरोप्लास्ट मध्ये आहे. आणि क्लोरोप्लास्टचा रंग कसा आहे? इथे बघा, क्लोरोप्लास्टचा रंग कसा आहे? हिरवा आहे. म्हणूनच स्टेम्स ज्याचे हिरवे असतात तिथे काय असणार? 100% क्लोरोप्लास्ट असणार. त्याच्यामध्ये काय असणार? क्लोरोफिल असणार. आणि क्लोरोफिल असल्यामुळे ते काय करणार? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आलं लक्षात मी काय सांगतोय ते? हा, इथे बघा, हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर डार्क रेड और पर्पल कलर्ड लीव्स. काय तुम्हाला म्हटले त्यांनी? फाइंड आउट म्हटले. काय करा म्हटले? फाइंड आउट म्हणजे काय करा? शोधा. हे तुम्हाला माहिती करून घ्यायचंय. इंटरनेटचा उपयोग करा आणि त्याच्या सहाय्यानं हे शोधून काढा की फोटोसिंथेसिस होतं का कोणामध्ये, ज्यांच्या डार्क रेड और पर्पल कलर्ड लीव्स असतात, ज्यांची पाने ही लाल रंगाची असतात किंवा जांभळ्या रंगाची असतात, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतो का? कारण ग्रीन लीव्स मध्ये फोटोसिंथेसिस होतो असं आपण समजून घेतलं. मग ज्यांची पाने या रंगाची आहेत, लाल रंगाची आहेत, जांभळ्या रंगाची, त्यांच्यात होतो का हे तुम्हाला शोधायचं. आणि होतो तर मग कसा होतो आणि कुठे होतो? ओके, चला माईक अनम्यूट करा. घरचा अभ्यास तुम्हाला आज व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी टाकणार आहे पेपरच्या माध्यमातून, तो तुम्ही सोडवा. फोटोसिंथेसिस समजून घेतलंय आपण आज. उद्या आपण ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट समजून घेऊयात. उद्या म्हणजे ऍक्च्युली परवा दिवशी, कारण आपल्याला थोडासा वेळ पण लागेल प्रिपरेशनसाठी. आणि मी घरचा अभ्यास आज देतोय तो पूर्ण करा. ह्याच्यात एक शब्द आला, व्हॉट इज केमोसिंथेसिस. फाइंड आउट म्हणाले तुम्हाला ते. फोटोसिंथेसिस ऐकलं, हा नवीन शब्द आहे केमोसिंथेसिस. व्हेरी गुड. मुली म्हणते धडा कळालाय सर. चाचणी कधी आहे? चाचणी आजच आहे. आणि मी तुम्हाला तो पेपर अपलोड करतोय. मी तयार नाही केला अजून, मी आता तयार करणार आहे तो आणि तुम्हाला अपलोड करतो. तुम्हाला तो आजच्या आज सोडवायचा आहे घरचा अभ्यास. भक्ती धनगर, तू हात अप केलेला आहेस, हँड अप केलेला आहेस, रेज केलेला आहेस. तू मला काय विचारायचं असेल तर विचारू शकते. अनम्यूट कर स्वतःला. बाकीच्या मुली, कळालाय तुम्हाला सगळा धडा व्यवस्थित? चलो, सर्वजण लक्षात घ्या. तुम्हाला पेपर जो द्यायचा आहे तो आजच द्यायचा आहे. आपल्याच घरात बसून आपल्याच वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, हा. तर अभ्यास कसा करायचा सांगितले तुम्हाला मी. अभ्यास कसा करायचा आहे? पेपर आजच्या सोडवायचा आहे. ठीक आहे, सोपा पेपर असणार आहे. जे येत नाही ते पुन्हा बघा, चेक करा, जे समजून घ्या आणि पुन्हा लिहा. न बघता लिहा, बघून लिहू नका. ओके, चलो अनम्यूट करा सगळेजण. मोबाईल अनम्यूट करा. म्हणजे अनम्यूट करणे म्हणजे माईक ऑन करणे. अनम्यूट करणे म्हणजे माईक ऑन करणे. आणि गुड डे म्हणा एकमेकाला आणि मीटिंग मधनं बाहेर पडा. ओके, मी वेट करतोय सर्वजण मीटिंग मधनं बाहेर पडेपर्यंत आणि मग ऑफ करणार आहे. ओके, चला अनम्यूट करा स्वतःला. ऐकू येतोय सर्वजण? हा, अनम्यूट करा. गुड डे ऑल ऑफ यू. ओके, गुड डे ऑल ऑफ यू. अनम्यूट करा, गुड डे म्हणा आणि मीटिंग लीव करा. ओके.